नाकरी निंदा स्तुती दोन्ही मौनासाठी जाती, मौनी मौन आठी न बोलता बोली. हे गेल्या वेळी झालं होतं आपलं की निंदा आणि स्तुतीचे पर्यवसान मौनात साचे आणि मौन पण मौनाचे ठाईर आहे. वेद बहुत बोलला परी मौनास नाही चुकला, नेती नेती म्हणून राहिला उगाची. वा आहे म्हणण्याला असणेपणाने न वाव उरला, म्हणून काही बोला न बोला परी मौन स्थितीच शेवटी. मौनाचे वर्णन केले न केले तरी जाण, सारखेच हो सज्जन केव्हाही. म्हणाले जे मौन आहे त्याचं वर्णन करावं किंवा करू नये, पण एक गोष्ट नक्की आहे की शेवट जरी किंवा पर्यवसान जरी मौनात होत असलं तरी सुद्धा ते परमात्म सुख काय आहे, परमात्म्याचं स्वरूप काय आहे आणि साधनेचा मार्ग जाताना त्याचे मैलाचे टप्पे काय आहेत, सगळंच आम्हाला कळायला पाहिजे. आणि ते कळायला पाहिजे म्हणून शेवट मौन असला तरी आधी बोलणं आवश्यकच आहे. म्हणून ते म्हणतात ते मौन आहे हे तरी शब्दांनी सांगावंच सांगावं. घालिता आव्हा सव्हा पाये, शिवयात्रा होत जाये, शिवा गेली ही नोहे केही जाणे. आता आव्हा सव्वा अजून सुद्धा व्यवहारात आव्हाच्या सव्वा असा शब्द वापरतात, म्हणजे भरमसाठ काहीतरी. आणि इथे आव्हा सव्वा म्हणजे वेडवाकुडं असा अर्थ घेतला आहे त्यांनी. घालिता आव्हा सव्वा पाये म्हणजे पावलं जरी सरळ पडली नाहीत तरी कशीही, आता जसं आव्हा सव्वाला व्यवहारात आव्हाच्या सव्वा म्हणजे आडमाप काहीतरी, तसंच हे अयोग्य काहीतरी म्हणजे सुघटित नाही, चालणं काही व्यवस्थित नाही आहे, कुठेतरी वेडवाकडं चालत गेलेलं आहे. शिवयात्रा होतच आहे, कसंही गेलं तरी शिवाची यात्रा होते की नाही, मनुष्य त्या परमात्म्यापर्यंत पोचतो की नाही. शिवा गेली ही नोहे केही जाणे. म्हणाले शिवाला गेलो तरी सुद्धा त्याचं जे जाणं आहे, त्याच्या ठिकाणी जे पोचणं आहे ते बसल्या जागेवर सुद्धा तो प्राप्त आहे आणि तो जिथे आहे तिथे पोचलो तरी ते प्राप्त आहे. म्हणजे गेलं आणि न गेलं यांनी शिवयात्रा होते असं नाही, त्या शिवाला जाणल्यानीच शिवयात्रा होते. म्हणून आत्मा आत्मस्वरूपाच्या ठाई समरसता पावे जाई, तई तो शिवची होऊन राही सर्वत्र. म्हणून जेव्हा आत्मस्वरूपाला जीव प्राप्त होतो त्यावेळी ते म्हणतात की समरसता पावे जाई, जेव्हा ती एकरूपता साधली जाते त्यावेळी तो शिवची होऊन राही, तो शिवापासून काही भिन्न राहत नाही सर्वत्र. म्हणजे त्याच्या ठिकाणी तो कुठेही असला तरी सुद्धा तो शिवरूपच आहे आणि तो त्याच वेळी तो कुठेही असला तरी तो सर्वत्र आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की सद्गुरू त्यांच्या गावाला आहेत, पण ते जिथे कुठे असतील तिथे असू द्या, ते आम्हाला जाणतायत आम्ही कुठे आहोत, ते आमच्यापर्यंत पोचतायत जर आम्ही त्यांना हाक मारली. जर तसाच प्रसंग आला तर ते आमच्या प्रसंगात आमच्या मागे उभेच आहेत. म्हणजे ते कुठेही असले तरी ते सर्वत्र आहेत आणि त्यांच्याकरता स्थान ही मर्यादा नाही आहे, देश आणि काल ही काही मर्यादा त्यांच्याकरता नाही आहे. ऐशा त्या शिवाच्या यात्रेस वेड्या वाकुड्या पाऊलास, टाकून जरी चालली असं यात्राचं घडे. आता दोन्ही बाजूनी जसा हा ज्ञानी आहे त्याला शिव सगळीकडे आहे, तसाच स्वतः परमात्माही सगळीकडे भरून राहिलेला आहे. त्यामुळे शिवाची यात्रा केली म्हणजेच यात्रा होते असं काही नाही आहे. म्हणून घालिता आव्हा सव्वा पाये, शिवयात्रा होत जाये, होतेच होते. पण ऐशा त्या शिवाच्या यात्रेस वेड्या वाकुड्या पाऊलास, टाकून जरी चालल्यास यात्राच घडे. वा सुरळीत पाऊले करोनी, यात्रा शिवाचीच घडे जाणे, का की सुरळीत वाकड्या ठिकाणी शिवची आहे. पावलं वाकडी पडली, या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला करत गेला, किंवा वेडा वाकडा कसा तरी चालत गेला, किंवा थेट चालत गेला. आपण जसं म्हणतो अहो काय बसत उठत बसत तो माणूस कसं का असे ना, दर्शनाला तर जाऊन आलो, बसत उठत गेलो तरी 2 दिवस काढले, पण आम्ही दर्शन तर करून आलो. तर तसं ते म्हणतात की सरळ असो की सावकाश असो, सरळ असो की खंड पडत असो, सरळ असो की वाकड्या मार्गाने असो. हे आता जायचंय मानस सरोवराला, नाही आपल्याच्यानी होत, जा हेलिकॉप्टर राईड घ्या, त्यांनी जा आणि बघून या. पण आम्हाला मानस पाहायचं आहे, कोणत्याही स्थितीत मानसाचं दर्शन घेऊन यायचं आहे, घेऊन येतो. त्याला मार्ग कोणताही असो, वेडवाकुडं असला तरी सुद्धा तो काही दर्शन देत नाही असं नाही, दर्शन होतच होतं. म्हणाले चालले तरी यात्रा, बसले तरी यात्रा, का की शिवाची व्यापकता चोहीकडे सारखीच. माणूस चालत गेला म्हणजे आणि तिथं जाऊन पोचला म्हणजे यात्रा झाली, आणि इथं आपल्या जागेवर बसला म्हणजे यात्रा झाली नाही असं आहे का? त्या रोहिदास चांभारासारखं आहे.
तो कधीच आपल्या घरापासून गंगा जवळ होती त्याच्या गावापासून, तरी सुद्धा तो कधीच गंगेच्या गावाला गेला नाही. 6-8 किलोमीटरवरती गंगा आहे त्याच्या गावापासून, पण तो आपल्या जागेवरती आपलं मोची काम म्हणजे चांभार, तर ते त्याचं मोची काम करत अगदी बसलेला असे. तो कधी तिथून हलत नसे आपल्या जागेवरून. जाता येता कोणी म्हणाला मी चाललोय गंगेच्या यात्रेला, की तो म्हणायचा माझा एक काय असेल मिळालेल्यातला पैसा असेल काही असेल तर तेवढी ती त्याच्यातलं पै काय जे मिळेल त्याला द्यायला ते तेवढं त्याच्याकडचं देत असेल. म्हणत असे गंगेला द्या आणि माझी आठवण सांगा, माझा नमस्कार सांगा. तर ते सगळे असेच करत असत की घेऊन जायचे रोहिदासाकडून. तर रोहिदास असाच एक ब्राह्मण आला, त्याच्या पायातला जोडा खराब झाला होता. त्यांनी त्याच्याकडनं आपला जोडा दुरुस्त करून घेतला. हा म्हणाला आज माझ्याकडे पैसे आहेत, पैसे घे, गंगेला दे आणि माझ्या नावाने नमस्कार कर. ठीक आहे म्हणाले. ते घेतलं, त्यांनी गेले गंगेच्या इथे. त्यांनी तर ती चवली होती ती टाकली गंगेमध्ये आणि नमस्कार केला याच्या बाजूने एक गंगेला पुन्हा, की त्यांनी सांगितलंय मला की तुला नमस्कार करायला. आणि नमस्कार करून जाऊन डोळे उघडले यांनी, तर ती गंगा साक्षात प्रकट झाली आणि तिने आपल्या हातातलं एक सोन्याचं कडं हिरे माणकांचं असं त्याच्याकडे फेकलं. त्या ब्राह्मणाने ते कडं घेतलं. तो आला, तो म्हणाला काय कडं, याचं काय मौल्यवान हा सगळा दागिना आहे आणि याचं मूल्य करणं शक्य नाही. तर आता हा दागिना ह्याला कशाला नेऊन द्यायचा, ह्याला काय कळतंय, आणि हा दागिना घेऊन जो आपण आपल्या राजाला देऊ म्हणून तो राजाकडे घेऊन जातो आणि त्या राजाला तो दागिना देतो. तर राजांनी आपल्या पत्नीला दिला. पत्नी म्हणाली हा कुठला दागिना घडवला, एकाच हातात बांगडी. आता हल्लीच्या कीर्तनकारांनी बोलायचं तर कीर्तनकार म्हणेल तेव्हा बायकांची फॅशन नव्हती एका हातात घड्याळ घालायची, असे कथेकऱ्याचे विनोद आहे. पण म्हणजे एकाच हातात बांगडी आली. मग एका हातातली बांगडी ती म्हणाली नाही नाही, बांगडी अशी एक असू किंवा एक कंकण जे आहे ते एक असूच शकत नाही, दोन्ही हातात कंकणं पाहिजेत. तर तो राजा म्हणतो आता पंचायत आली, आता त्या ब्राह्मणाला बोलावून आलं, पुन्हा बोलावलं. म्हणाले ते तुम्ही एक कंकण कुठे ठेवलं. तो म्हणला मला एकच कंकण दिलं होतं, तेच मी तुमच्याकरता आणलं. मग ज्यांनी दिलं होतं त्याच्याकडनं दुसरं कंकण घेऊन या म्हणाले, काही पैसे पडले तरी मी देईन. आता याला आली पंचायत, आता काय करायचं, आता ती काही गंगा याला थोडीच कंकण देणार आहे. आणि त्यामुळे मग तो म्हणाला की त्यांनी राजाला सांगितलं की राजा हे असं असं घडलं होतं, ते कंकण असं मला मिळालं, ते मी तुमच्याकडे घेऊन आलो, कारण तो अतिशय गरीब असा चांभार काम करणारा, तो काय करणार आहे याचं, म्हणून तुम्हाला दिलं. अहो म्हणे मग त्यालाच बोलवा, त्यालाच इथे सांगू की ते कंकण दे आम्हाला म्हणून दुसरं. तर तिथे तो बोलवायला गेला रोहिदासाला. म्हणाले हे त्याला गंगेनी कंकण दिलंय, ते राजाला काही खरं वाटत नाहीये की हे गंगेनी दिलेलं कंकण आहे. राजा म्हणतो मग असं गंगा कंकण देत असेल तर त्यालाच इथे बोलवा, आणि त्याच्याकरता गंगा देत असेल तर देईल त्याला इथे. तर तो ठीक आहे म्हणतो आणि येतो. मग येताना ते गंगेचं जल घेऊन येतो. गंगेचं जल म्हणजे कुठलं तरी पाणी, त्या ह्याच्यामध्ये त्याचं जे काथवट असतं म्हणजे ज्याच्यात तो चांभार पाणी ठेवतो ते चांबड्याचंच असतं भांडं त्यांनी केलेलं. ते भांडं घेऊनच तो त्या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर राजा म्हणतो आता दाखव तुला जर गंगा कंकण देत असेल तर. तो म्हणतो की मला माहिती नाही गंगेनी मला कंकण दिलं, मला आताच कळतं आहे. पण म्हणाले तिची श्रद्धेने भक्ती केली तर ती देईलच ना, ती काही देणार नाही असं नाही आहे. आणि म्हणून त्यांनी गंगेला आवाहन केलं आणि गंगेला आवाहन केल्यानंतर गंगेनी ते दुसरं कंकण दिलं. ते राजाने घेतलं, त्या सगळ्यांना तिचं दर्शन झालं. तर त्यांनी सांगितलं की राजाने तुला कसं काय गंगेनी हे कंकण दिलं, तू तर तिचं दर्शनही घेतलं नाही. म्हणून आपल्याकडे जी प्रसिद्ध म्हण आहे ते वाक्य त्यांनी उच्चारलं की मन चंगा तो कथावट में गंगा. तर तो म्हणतो ज्याचं मन शुद्ध आहे त्याला माझ्याकडे असलेल्या ह्या चांबड्याच्या भांड्यामध्ये जरी पाणी असलं तरी सुद्धा ते पाणी गंगेच्याच योग्यतेचं आहे, तिचंच पावित्र्य आहे, तिच्या इथे जाऊन तिचंच पाणी घेतलं पाहिजे असं काही नाही आहे. आणि त्यामुळे इथे ईश्वर किंवा परमात्मा हा तिथं पोचलो कीच दर्शन देतो असं नाही, तो आपल्या स्थानावर येऊन सुद्धा दर्शन देतो. भक्त जिथे आहे तिथे जाऊन सुद्धा दर्शन देतो. आणि पुन्हा तो त्याचा भाव आहे, म्हणजे त्याला काय वाटतं तो भाग आहे की आता इतक्या वेळा यांनी पैसे दिले, मग त्या ब्राह्मणालाच का त्यांनी ते कडं दिलं माहीत नाही. त्या गंगेचा काय भाव आहे, कशा करता तिने हे योजलं आपल्याला समजू शकत नाही. त्यांची योजना त्या बाजूनी काय आहे आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आपल्या बाजूनी एवढंच कर्तव्य आहे, ते म्हणतात की त्या व्यापक परमात्म्याला आपण जिथे आहोत तिथंच त्याची उपासना करता येते. त्याच्याकरता आपल्याला दशदिशा फिरायचं काही कारण नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलंय तसं ठेविले अनंते तैसेची राहावे.
त्यांनी जिथं ठेवले, आता काय आपली वृद्धावस्था आलेली, आता आपल्याला शक्य नाही आहे कुठेतरी लांबलचक जाणं करणं, प्रवास करणं, तीर्थयात्रा करणं. मग आपल्या इथेच परमात्मा आहे. चित्ती असू द्यावे समाधान. ज्याच्या चित्तात समाधान आहे तो जिथे आहे तिथेच परमात्मा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की चालले तरी यात्रा, बसले तरी यात्रा, का की शिवाची व्यापकता चोहीकडे सारखीच. म्हणजे आहे तरी शिव, बैसला तरी शिव, शिवा वाचून ठाव काही नसे. म्हणाले काहीही केलं तरी तो परमात्माच आहे. म्हणून मागचं जी ओवी आहे ती फार सुंदर ओवी आहे. म्हणून भजता भजावे, मान भजता काय नव्हे. ते म्हणतात तोंडाने भजन करत राहिला सारखा आणि सारखा त्या भजनाचा धोशा घेतला म्हणजेच भजन झालं असं आहे का? मुखाने भजन करत नाहीये तर त्याचं भजन होत नाही का? म्हणाले तो त्याच्या कर्मामध्ये, तो त्याच्या दैनंदिन कर्तव्यामध्ये किंवा तो त्यांनी स्वीकारलेल्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, पेशामध्ये तो इतका प्रामाणिक आहे की त्याचं प्रामाणिक कर्म हेच त्याचं भजन आहे. त्याचं प्रामाणिक कर्म हीच त्याची उपासना आहे. म्हणून ते म्हणतात म्हणून भजता भजावे. म्हणून तो भजला म्हणून त्याचं भजन झालं. भजता भजावे किंवा भजावे, मान भजता काय नव्हे. म्हणाले जर नाही भजन केलं तर काय भजन होत नाही असं नाही. म्हणाले भगवंतानी सोयच केली आहे. आपल्याकडे सोहम, प्रत्येक श्वास जो आहे तो प्रत्येक श्वास योग्य कर्मामध्ये आपण जर आपल्याला गुंतवलेलं असेल तर तो प्रत्येक श्वास हेच त्याचं नाम आहे. त्या प्रत्येक श्वासाबरोबर त्याचं नाम आहे. आणि म्हणून ते म्हणतात चालणे आणि बैसक दोन्ही मिळून एक. त्या दिशेने चालत राहिलो काय किंवा एका स्थानावरती बसून राहिलो काय, नोहे ऐसे कौतुक ये ठाई. आणि म्हणून या ठिकाणी त्या जाण्याचंही कौतुक नाही, त्या बसण्याचंही कौतुक नाही. का हो तुम्ही नाही गेलात? नाही हो, नव्हतं जायचं. ठीक आहे. काय तुम्ही एवढा प्रवास करून आलात? हो, मला शक्य होतं, मी जाऊन आलो. मग बसणारा कमी आहे आणि जाऊन येणारा जास्त आहे? नाही. तो गेला नाही तरी तोच आहे, गेला तरी तोच लाभ आहे. म्हणजे जसं ते माऊलींनी म्हटलंय ज्ञानेश्वरीमध्ये, तळलिया वरलिया एकची पक्वान नाही. ते म्हणतात की ज्ञानेश्वरी ज्याला पुष्कळ वाचता आली, त्याचा पुष्कळ व्यासंग करता आला, त्याच्या ओवीन ओवीचा, शब्दान शब्दाचा अर्थ आणि त्याची चिकित्सा करता आली, म्हणजे त्याला ज्ञानेश्वरीचं फळ मिळालं. आणि ज्याला ज्ञानेश्वरीची अक्षरच वाचता येत नाहीत त्याला मिळालं नाही का? कारण श्रद्धा हा भाग इतका मोठा असतो. मी बघितलेलं आहे आमच्या मराठवाड्यामध्ये. आता आपल्या इकडे कमी शिकणाऱ्या बायका होत्याच पूर्वी, पण तिकडे निरक्षरता खूप होती. निजामी राजवटीमुळे तर बायका घराबाहेर पडायच्या नाहीत आणि त्यांना शिकायला तर काहीच मिळत नव्हतं. कारण त्यांना किती शिकायला न मिळणं शक्य आहे हे मला आमच्या लहानपणी वरून आठवतं किंवा लक्षात येतं की आम्ही लहान होतो, आम्ही 7-8 वर्षाचे होते, आम्ही कधी चप्पल आणायला सुद्धा दुकानात गेलो नाही. चप्पल पाहिजे म्हटलं तर घरात आमच्या मापाच्या पोतभर चपला यायच्या. त्याच्यातून काय घ्यायचे त्या मुलांना, लहान मुलांना चपला घ्या. कपडे घ्यायचेत मुलांना म्हटलं की ते दुकानदारांना सांगायचं, कापड दुकानदाराला बाजारामध्ये, की असं लहान मुलींना फ्रॉकची कापडं पाहिजेत, की असे 10-15 तागे घरी यायचे. त्यातले काय तागा कुठला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, काय निवडायचं आहे निवडा. त्यातले काय एका रंगाचे 4 घ्या, 4 रंगाचे 4 घ्या, काय वाटेल ते घ्या, पण ते त्याच्यातून घ्या. दुकानात माहीतच नाही स्त्रियांना घराबाहेर पडणं, हेच माहिती नाही. म्हणजे आमच्या शाळेमध्ये मी 4थीत होते तेव्हा मराठवाड्यामध्ये आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी फक्त 2 मुली शाळेत जात होत्या. फक्त आम्ही 2 मुली होतो वर्गामध्ये. बाकी मुली शिकायला सुद्धा बाहेर येत नव्हत्या. म्हणजे इतकं जिथे हे आहे, बाहेर पडणं अवघड आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की किंवा त्या ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये बोलायचं तर असं की नाही वाचता येत. वाचता येत म्हणजे वाचन शिकलंच नाही, शिकायला मिळालंच नाही तर काय शिकणार. पण ऐकलेलं आहे ना की ज्ञानेश्वरी म्हणजे फार मोठा ग्रंथ आहे, ऐकलेलं आहे. दासबोध मोठा ग्रंथ आहे. ती एवढी श्रद्धा त्या बायकांची की जसा एखादा अध्याय वाचायला माणूस बसेल आणि रोज काहीतरी वाचन करायचं म्हणून वाचेल, तर त्या निरक्षर बायका फक्त त्या ओळीवरून अशा हात फिरवायच्या. नुसतं ओळीवरून हात फिरवायचा आणि नमस्कार करून त्या ग्रंथाला नमस्कार करून ग्रंथ ठेवून द्यायचं. त्यांना तेच समाधान आहे. आणि म्हणून माऊलींनी म्हटलंय की जो गाभाऱ्यात गेला त्याला त्याचं दर्शन झालं आणि ज्याला बाहेर बसून श्रवण करावं लागलं, कळत काहीच नाहीये त्या ग्रंथाबद्दल, श्रवण करायला सुद्धा काही कळत नाहीये,
तर त्यांना काही मिळालं नाही का? तर ते म्हणतात नाही, सगळ्यांना फळ एकच आहे. म्हणून तळलिया वरलिया एकची पक्वान नाही. श्रीमंताच्या घरामध्ये काही खाशी पंगत वेगळी बसते आणि बाकीच्या सगळ्यांचं भोजन चालू राहतं. खूप लोक येतात, खूप लोक भोजन करून जातात. त्यांचे विशेष लोक, आमंत्रित लोक, खास निमंत्रित लोक, आतमध्ये त्यांचं भोजन होतं. म्हणाले साधारण मनुष्याच्याकडे त्याला एवढं परवडत नाही की आलेल्या प्रत्येक माणसाला जे इतकं उत्तम पक्वान्न केलंय ते खाऊ घालायला. तो बिचारा सगळ्यांकरता एक सामान्य पक्वान्न करतो आणि त्या विशेष लोकांकरता काही विशेष करतो. पण म्हणाले श्रीमंताच्या घरी हा काही प्रश्न येत नाही. कुणी गोर असो, गरीब असो, दरवाजामध्ये मागायला आलेला असो आणि नाही तर खास बैठकीमध्ये त्याच्या भोजनाची व्यवस्था केली आहे असं असो, सगळ्यांना तळलिया वरलिया एकची पक्वान्ने, सगळ्यांना भोजन एकच असतं. तसं म्हणाले एक श्रद्धा असली की स्थिती काही असो, तो बसलेला असो का तो कार्यरत असो, त्याला लाभ तोच आहे. आणि म्हणून आपल्याकडे नेहमी असं म्हणतात की ह्या अध्यात्माच्या प्रांतामध्ये, या साधनेच्या मार्गामध्ये दोष जर काही असेल तर आळस आणि दंभ हे दोनच दोष आहेत. दुर्बलता हा दोष नाही आहे की आपल्याला झेपत नाही, आपल्याला जमत नाही, आपल्या शरीराने होत नाही हा दोष नाही आहे. पण आळस मात्र नक्की दोष आहे. आणि त्याचबरोबर ढोंगीपणा, जिथे दांभिकता म्हणजे ढोंगीपण, की आपल्याला काही होत असलं तरी सुद्धा पुष्कळ त्याचं काहीतरी विपरीत असं स्वरूप उभं करायचं आणि लोकांना सांगायचं. ही जी दांभिकता आहे, ही दांभिकता परमार्थामध्ये दोष आहे. चालणे आणि बसणे देख हे एकाच्या उलट एक, परी सहज स्थिती लाधता चोख दोन्ही एक ठरती. म्हणाले त्या सहज स्थितीमध्ये त्यांचं बसणं किंवा चालणं दोन्ही एकच आहे. का की चालणे बैसणे देहा ठाई आणि देहा सत्यत्व नाही. सहज स्थितीमध्ये पाही मग चालणे बसणे कोठून करे. देह जर सत्य नाही आणि तो सत्य स्थितीला म्हणजे अंतिम स्थितीला प्राप्त झालेला आहे, आता त्या स्थितीमध्ये बसला आणि उभा राहिला यांनी काही फरक पडत नाही. म्हणजे कर्म केलं आणि कर्म करण्याकरता हालचाल नाही केली, काही फरक पडत नाही. म्हणून मृगजळाच्या डोहात कोणी राहिला पोहत, आता दृष्टांत त्याला अनुसरून दिलाय. कशाला? की एरवी आमच्या देहाने साधनेच्या काळामध्ये कर्म नाही केलं तर न करण्याचा दोष आपल्यावरती येईल. कारण साधक आहे आणि त्यांनी एक नेम केलाय, त्या नेमाप्रमाणे आपली साधना झाली पाहिजे. पण सिद्ध पुरुष आहे, निस्त्रैगुण्य पथी विचारता को विधी को निषेधा. जो मनुष्य त्रिगुणाच्या अतीत गेलेला आहे त्याच्या ठिकाणी विधी आणि निषेध ह्या दोन्ही गोष्टी शिल्लक राहत नाहीत. मग त्यांनी कर्म केलं का नाही केलं, आज आता आळंदीची एकादशी, मग आळंदीला जाऊ शकला का नाही शकला, ते म्हणतात साधक आहे त्यांनी जावं का जाऊ नये, जरूर जावं. स्थान महात्म्य आहे, स्थान महात्म्याचा काही लाभ आहेच, त्या दर्शनाचा, त्या दिवशीच्या दर्शनाचा काही लाभ निश्चितच आहे. पण नाही जायला जमलं, इथेच घरी बसला आणि ती आळंदीसारखी डोळ्यापुढे ठेवली, माऊलींची समाधी डोळ्यापुढे आली, त्या समाधीला नमस्कार केला तरी तिथे गेल्यासारखंच आहे. कारण शेवटी माऊलीला काय करायचं आहे, माऊलीला आमच्याशी किती जवळ यायचं आहे किंवा लांब राहायचं आहे हे ती आमच्या भावावरच ठरवते. त्यामुळे शेवटी साधकाच्या पातळीवरती भाव महत्त्वाचा, सिद्ध पुरुषाच्या पातळीवरती त्याची स्थिती महत्त्वाची. कारण तो सिद्ध स्थितीला पोचलाय, मग तो कर्माच्या मध्ये अडकला का अडकला नाही. कारण आता त्या सिद्ध स्थितीमध्ये त्याला कोणतं कर्म महत्त्वाचं म्हणून भगवंतानी सोपवलंय त्या कर्मात तो असेल. भगवंतानी जर ठरवलं असेल याला हलूच द्यायचं नाही. आता आपण असं उदाहरण स्वामी स्वरूपानंदांचं घेऊ शकतो की एवढा थोर पुरुष, एवढा अधिकारी पुरुष, पण त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना स्थान सोडताच आलं नाही. कारण त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे, लिहिताना परांजपेंनी, की योगाच्या प्रक्रियेमध्ये काय कुठे झालं असेल माहीत नाही, पण ती अशक्तता आणि देहाला दुर्बलता येऊन राहिली. ती जी येऊन राहिलेली दुर्बलता आहे त्या दुर्बलतेमुळे जागेवरून हलता येईना त्यांना, आणि त्यामुळे ते सतत एका जागेवर बसलेले असत. मग आता त्यांनी त्या जागेवर का बसून राहिलं, एवढे मोठे योगी आहेत, ते कुठेही जाऊ शकतात, त्याचा प्रत्यय लोकांनी घेतलेला आहे.
की बाहेरच्या हजारो लोकांच्या दर्शनाच्या रांगेमधून आत खोलीमध्ये बंद असलेले महाराज किंवा स्वामी लोकांना सांगायचे त्या रांगेतला अमुक एक मनुष्य आहे त्याला बोलवणं. लोकांना कुठे माहिती असायचं यांचं नाव काय, यांचं आडनाव काय. पण ते आत बसून त्यांनी तर कुणालाच पाहिलेलं नाही ती रांग कुठे, ते कुठे. पण ते सांगायचे त्यांना बोलवा. काय त्यांचे संकेत आहेत, त्यांना काय कार्य योजून दिलेलं आहे, कुणाकरता काय करायचं आहे, कुणाला कोणत्या माध्यमातून या मार्गावरती अधिक वेगाने आणायचं आहे, त्यांचे हिशोब वेगळे आहेत. त्यामुळे त्या सिद्धपुरुषाला एका ठिकाणी बसवलं का त्याला स्थानावरती टिकवलंच नाही, फिरतच ठेवलं, सातत्याने फिरतं ठेवलं. हे त्याच्या योगाचा भाग आहे. पण दोन्हीनी म्हणाले काही फरक पडत नाही. सहज स्थितीमध्ये पायी मग चालणे बसणे कोठून खरे. कोणत्याही स्थितीत असला तरी तेच आहे. मृगजळाच्या डोहात कोणी राहिला पोहत. आता हे का आमच्याकरता आहे की आम्हाला तो दृष्टांत समजावा म्हणून दिला की आम्ही ज्या जगाला सत्य मानून या जगाचा प्रत्येक व्यवहार सत्य भावानी करतो, वा गेला पैल तटाप्रत वा मध्येच बुडाला. म्हणाले मृगजळ आहे तर ते जळ कुठे आहे. अशा जळात तो पोहतो आहे. मग आता तो पोहून दुसऱ्या किनाऱ्याला लागला का तो पोहताना फक्त मध्येच अडकला. माहीत नाही म्हणाले काय झालं. ते अवघे जे आहे मिथ्य, कारण आधी ते जलच नाही आहे. मग त्या जलात पोहला हे काय, तो त्या किनाऱ्याला पोचला, याला तरी अर्थ काय. त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी आहेत त्या खरं म्हणजे ते म्हणतात निरर्थकच आहेत. आणि म्हणून ते अवघेच आहे मिथ्य, काकी त्या मृगजळाप्रत मुळीच नाही सत्यत्व, बुडणे तरणे कोठून खरे. कारण त्या मृगजळाच्या ठिकाणीच जर सत्यत्व नाही तर मग त्यात तो बुडला काय तरला काय, ही भाषा सगळी शब्दाचेच खेळ आहेत. आत्मविदा ठाई देह आहे ही स्मृतीच नाही, म्हणून चालणे बैसणे पायी झाले एक सारखे. कारण तो जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्या आत्मज्ञानी पुरुषाच्या बाबतीमध्ये म्हणाले काय होतं की तो देहभावावर राहून कर्म करतच नाही. मग तो कोणत्या भावावर राहून कर्म करतो, तो आत्मभावावर राहून कर्म करतो. त्याला आता ज्ञान झालेलं आहे म्हणून त्याची देहात्म बुद्धी म्हणजे देह हाच आत्मा आहे ही बुद्धी निघून गेलेली आहे. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी आत्मभाव उत्पन्न झालेला आहे. म्हणजे मी कोण आहे तर मी फक्त आत्मा आहे, मी म्हणजे शरीर नाही आहे. जसं शंकराचार्यांचं ते स्तोत्र आहे ना, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, त्याच्यामध्ये त्यांनी जसं म्हटलं आहे की मी नाहीच आहे यातला कोणी, मी फक्त माझ्या मूळ स्वरूपातला आहे. हे ज्याला प्रामाणिक स्मरण झालं आणि हे ज्याच्या ठिकाणी सातत्याने व्यवहारामध्ये टिकलं ते स्मरण, आता त्याला काय, आता तो काम करतो का काम करत नाही, त्याचं जी सगळी क्रिया आहे ती कोणत्या पातळीवर होते. देह ही स्मृतीच नाही, म्हणून चालणे बैसणे पायी झाले एक सारखे. म्हणून त्याच्या बाबतीमध्ये आता तो चालला काय न बसला काय दोन्ही सारखंच आहे म्हणाले. त्याच्या दृष्टीने फरक नाही. एरवी आडोळीली आडोळा शिवयात्रेचा सोहळा, भोगीजे भलते वेळा भलतेने. म्हणाले एरवी आडोळलिया डोळा म्हणजे हा आडोळिलिया आत्मविद ज्ञानी पुरुष, त्याच्या डोळ्याला जे जे दृष्टीला पडतं. एरवी आडोळिलिया डोळा शिवयात्रेचा सोहळा, तर ते काय आहे, भोगीजे भलते वेळा भलतेने. म्हणजे त्या आत्मविदाच्या करता जे जे काही त्याच्या दृष्टीला पडतं ते ते शिवाचंच दर्शन आहे, अन्य काही नसे की. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, कारण त्याला आत्मरूपाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. म्हणून तो जो ज्ञानी पुरुष आहे तो ज्ञानी पुरुष डोळ्यांनी सर्वत्रांच्या ठिकाणी फक्त परमात्मा पाहतो. जे जे भेटे भूत तयामानी भगवंत, तो त्याच्या ठिकाणचा भाव त्याच्याशिवाय काही अन्य नसतो. म्हणून शिवासीच शिव पाहे, अन्य तेथे काहीच नव्हे, तोही शिव आहे. जे दिसतं आहे तेही शिव आहे. म्हणजे त्याच्याही ठिकाणी कोणी XYZ नावाचा मनुष्य नाही आहे. जे पाहतो आहे ते सुद्धा काहीतरी ABCD नावाने त्याचीही नोंद घेतलेली नाही आहे. म्हणजे तोही नामरूपात्मक नाही, मीही नामरूपात्मक नाही. दोन्हीही फक्त जर काही असतील तर ते चैतन्याची दोन दिसणारी वेगळी वेगळी रूपं आहेत, एवढंच. तर म्हणून ते म्हणतात शिवासीच शिव पाहे, अन्य तेथे काहीच नव्हे, ऐसा नवलाव आहे आत्मविदाचा. असं त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी आपल्याला घडलेलं दिसतं.
ना समोरी दिसे शिवही परी देखिले काही नाही, देव भक्त दोही एकुची पाडू. म्हणाले आता दृष्टीच्या समोर, आता हे सोपे आहेत, आपण सरळ पुढे जाऊ. दृष्टीची या समोरी शिवदृष्टीस पडला जरी, परी तो न पडल्या परी खचितच आहे. न समोरी दिसे शिव परी देखिले काही नाही, शिवदृष्टीला पडला तरी परी तो न पडल्या परी खचित आहे. कारण तो समोर वेगळा परमात्मा दिसला का नाही दिसला, आता जे दिसतं आहे तेच परमात्मा स्वरूप आहे. आणि त्यामुळे आता त्यांनी त्या सृष्टीचा आश्रय घेऊन किंवा त्या हिरण्यगर्भाच्या आश्रयाने भक्ताला साक्षात्कार किंवा दर्शन घडवायचं म्हणून एक रूप धारण करून आपल्या पुढे यायची गरज नाही. हे केव्हा असतं? जेव्हा तो साधनेच्या काळामध्ये असतो आणि ईश्वराच्या ठिकाणी त्याला दर्शनाची उत्कटता असते आणि त्या ईश्वराशी तो अंतःकरणाने एकरूप झालेला असतो. आता ही जी एकरूपता आहे ती कशात परिणत होते? ती एकरूपता परिणत होते ती भगवंताच्या दर्शनामध्ये होते. मी त्याला आनंद काय मिळतो की मी हा साधक ह्या देवतेची साधना करतो, ती देवता माझ्या साधनेने प्रसन्न होऊन मला तिने दर्शन दिलं. या सगळ्यामध्ये त्रिपुटी कुठंच जात नाही. तो त्याच्या ठिकाणी पूर्ण आहे, ती देवता त्याच्या ठिकाणी वेगळी आहे. दर्शनाचं ज्ञान आहे म्हणजे काय आहे? द्रष्टा आहे, दृश्य आहे आणि दर्शन आहे. हे तिन्ही सुटलेलं नाही आहे, हे तिन्ही त्याच पातळीवर आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्रिपुटी शिल्लकच आहे. तर आता ते इथे म्हणतात तसं नाही आहे. आता समोर शिव असायला पाहिजे असं नाही. जे दृष्टीला दिसतं आहे ते शिवच आहे. जे दृष्टीच्या समोर येत आहे ते परमात्म्याचं स्वरूपच आहे. आपण पुष्कळ वेळा बोललो त्याप्रमाणे की साधनेमध्ये शेवटी स्थिती अशी येते असं भक्त म्हणतात की आपलं आराध्य दैवत जे आहे, तुम्ही जगात व्यवहार करत असता तरी त्यांचं म्हणणं असं आहे की ते आपलं आराध्य दैवत आपल्या दृष्टीसमोर सारखं असतंच. म्हणजे आपण लोकांना पाहत असतो पण लोकांना पाहत असताना ते दैवत आपल्या डोळ्यापुढून जात नाही, ते समोर असतंच. त्याच्याशिवाय लौकिक व्यवहार होतो. म्हणजे ते दैवत आणि उपासक ह्या दोघांच्या मध्ये अंतर राहतच नाही. सातत्याने म्हणजे द्रष्ट्याला दर्शन आहे. द्रष्टा आणि दर्शन हे आत्तापर्यंतचा जो मागचा भाग आपला सारखा पाहण्यात आला की आता द्रष्टा आणि दर्शन दोनच उरतं. मग ते उरतं तेव्हा काय होतं ते त्यांनी आपल्याला सांगितलं की आता दर्शनाच्या बाजूनी पाहिलं म्हटलं काय आणि द्रष्ट्याच्या बाजूनी पाहिलं म्हटलं का काय फरक पडत नाही. कारण ह्याला दर्शन हे त्याच्यापासून कधीच अंतरत नाही. डोळे मिटले तरी डोळ्यापुढे आहे आणि डोळे उघडे ठेवले तरी सुद्धा तो डोळ्यापुढे आहे. म्हणजे तो नाही अशी काही स्थिती नाही आहे. म्हणून न समोर दिसे शिवही परी देखिले काही नाही, देव भक्ता दोन्ही एकुची पाडू. म्हणून दृष्टीची या समोरी शिवदृष्टीस पडला जरी परी तो न पडल्या परी खचित आहे. का की जे दिसले समोर ते आपणची आहो साचार. कारण आपण आता शिवरूप आहोत आणि त्यामुळे जे समोर आहे ते शिवच आहे. आता शिव चाललाय म्हणून शिव, विष्णू असेल तर विष्णू, जे काही त्याचं आराध्य दैवत आहे ते आराध्य दैवतच समोर आहे. देव भक्त प्रकार उरलाच नसेल. तिथे देव आणि भक्त ही काही भिन्नता आता शिल्लक राहत नाही म्हणाले. म्हणून आपणची चेंडू सुटे मग आपण या उपटे, तेने उदळला दाटे आपण पाची. म्हणाले हातामधनं चेंडू घेतलेला आहे, त्या चेंडूला हातातून गती द्यायची आहे. आपण क्रिकेटियर्सचं बघतो, बॉलर बॉल टाकतात, एखाद्या वेळेला बॉल हातातून सुटला, ज्या गतीने तो येतो त्याच्या बॉडीचा मोमेंटम त्यांनी बॉलला दिलेला असतो आणि त्याचबरोबर तो बॉल आहे तो एका विशिष्ट गतीमध्ये त्याला टाकायचा असतो. ती सगळी गती त्या बॉलच्या इथे एकाग्र झालेली असते. पण तो टाकण्याच्या आधी त्या जागेवर आल्यानंतर तो बॉल हातातून सुटतो म्हणजे ज्या प्रकारचा बॉल टाकायचा आहे त्या प्रकारचा बॉल काही टाकला जात नाही. मग तो थोडासा इकडे तिकडे पडतो, काहीही होतं. आणि असं जेव्हा होतं त्यावेळी ते म्हणतात की तो जो बॉल त्यांनी मारला नाही किंवा तो जो बॉल कुणी घेतला नाही एखाद्या फिल्डरनी, तर तो बॉल आहे तो जो वेग आहे, आता समजा त्याला 130नी टाकायचा, 140नी टाकायचा आहे, नाही पडला, 70-80नी पडला आणि त्याला जो कोणी हात नाही लावला तर तो जमिनीपासून वरती आपोआप उसळतो.
आणि तो जो उसळतो तो ते एकदा उसळी मारून थांबत नाही, कारण जो वेग दिलेला आहे त्या बॉलला त्या वेगाप्रमाणे त्या चेंडूच्या ठिकाणी एक उसळी, दोन उसळी, आणि जमीन जर अशी नुसती माती नसेल आणि जर त्या जमिनीवरती जर घर्षण कमी असेल म्हणजे कमी फ्रिक्शन असेल तर तो बॉल एकदा, दोनदा, तीनदा, चारदा टप्पे घेतच राहील. तर त्यांनी सांगितलंय, फार सुंदर दृष्टांत आहे. या दृष्टांताला सुद्धा आधार श्वेताश्वतर उपनिषदाचा आहे. तर ते श्वेताश्वतर उपनिषदामध्ये असा विषय आलेला आहे. तर समजा आपण एक बॉल सोडून द्या, आपण एक भोऱ्याचं उदाहरण जर घेतलं तर भोऱ्याला दोरी बांधली आणि भोरा जो आहे तो भोरा ती दोरी सोडून घेतली आणि तो भोरा टाकला की तो टाकला भोरा की तो जमिनीवरती फिरत राहतो आणि तो त्याला मिळालेली जेवढी गती आहे त्या गतीने तो आपोआप फिरतो. त्याला त्या गतीमध्ये पुन्हा कुणाला फिरवावं लागत नाही. ती दिलेली गती संपली की तो थांबतो. तसा हा जो आत्मज्ञानी पुरुष आहे, हा आत्मज्ञानी पुरुष त्याच्या जन्मभर कार्य करतो. ज्ञानेश्वर माऊलींनी कार्य केलं, वयाच्या 25 वर्ष पूर्वी होईपर्यंत काम केले. 26व्या वर्षी समाधी घेतली. का? कारण भगवंतांनी सांगितलं होतं हे एवढं कार्य करेपर्यंत हा देह चालवायचा आहे, तो झाल्यावर देह नाही चालवला तरी चालणार आहे, संपलं. म्हणजे परमात्म्याने गती देऊन पाठवलेलं आहे. परमात्म्याने दिलेली गती ज्या क्षणी संपणार आहे त्या क्षणी संपली आहे. म्हणजे त्यांना कार्य करण्याकरता आपल्या प्रेरणेने कार्य करावं लागत नाही. परमात्मा ती गती देऊन पाठवतो आणि जे कार्य घडतं ते त्याच्या गतीत घडतं. ह्याला घडवावं लागत नाही, हा घडवत नाही. आणि म्हणून हा दृष्टांत आहे की हा जो चेंडू आहे हा एका विशिष्ट वेगाने टाकला आणि टाकल्यानंतर तो ज्या उसळ्या मारत राहतो त्या प्रत्येक उसळीबरोबर त्याला कोणी प्रेरणा दिलेली नाही आहे. त्या प्रत्येक उसळीबरोबर तो चेंडू मिळालेली जी प्रेरणा आहे त्याच प्रेरणेमधून तो आपलं काम करत राहतो. म्हणून तेवढ्यात आपणची चेंडू सुटे, मग आपण या उपटे तेणे उधळला दाटे आपण पाची. सगळं तोच करतो. कोण? स्फुरता आत्मभावाची खूण, त्याच्या क्रिया चेंडू समान. आत्मज्ञानी पुरुष त्या प्रकारे क्रिया करतो. म्हणाले राहता ती होऊन विबुध होऊ. त्याच्या सगळ्या क्रिया अशाच घडतात. चेंडू करीचा सुटल्यावरी तो उसळ्या मारी वरच्यावरी. म्हणाले तैसी स्थिती होत असे खरी आत्मविदाची. एकदा ते कार्याची दिशा देऊन टाकली आणि ते जीवन ठरवून पाठवून दिलं, मग जे घडतं ते घडत राहतं. ज्या प्रकारे घडतं त्या प्रकारे त्या जीवनाला वळण मिळतं. त्यांनी जसं सांगितलंय तसं जी गती दिली आहे ती तुकाराम महाराजांना सांगून टाकलं. दारिद्र्य म्हणजे दारिद्र्य, त्या दारिद्र्यामध्ये 18 विश्व दारिद्र्यात पण राहायचं, ठीक आहे. नाथांना म्हटलं तुम्हाला वैभव म्हणजे वैभव, तुम्हाला त्या वैभवामध्ये राहायचं, ठीक आहे, वैभवात राहायचं. आता जे देऊन टाकलंय त्याप्रमाणे ते कार्य करायचं, इथे जे देऊन टाकलंय त्याप्रमाणे ते कार्य करायचंय. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं इथे की ऐसी जरी हे चेंडू फळी देखी जे का केव्हेळी तरी बोली जे हे सरळी प्रबुद्धांची. चेंडू फळीच्या खेळात चेंडूचं उसळ्या मारित तेथे दुजाचे यत्किंचित प्रयोजन नाही. चेंडूनेच उसळी मारिली ती चेंडूनेच पाहिली आणि उसळी ही निर्मिली आपल्या बळे. त्या उसळ्या चेंडूच्या संकल्प विकल्प रहित साच्या तेवी आत्मविदाच्या क्रिया घडती विबुध हो. आता त्यांनी इथे आत्मविदाच्या ठिकाणी संकल्प कसा असतो तो पहिल्या ओळीत सांगितला. कोणत्या? आपणची चेंडू सुटे मग आपण या उपटे तेणे उधळला दाटे आपण पाची. म्हणाले स्वतः चेंडू हातातनं सुटलाय आणि त्याबरोबर गतिमान झालाय. त्या आत्मविदाचं कसं असतं? तुकाराम महाराजांसारखं आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे ते सांगतात त्याप्रमाणे की वैकुंठात राहत होतो, भगवंताला सांगितलं भगवंता तू फार धडपड करू नको, तुझं काय काम असेल ते आम्हाला सांग, आम्ही करून येतो. भगवंताने सांगितलं एवढं काम करून या, तिकडे महाराष्ट्रात जा, देहूला राहा, दारिद्र्य स्वीकारा. ठीक आहे, निघालो. संकल्प आमचा नाही, संकल्प त्याचा आहे. म्हणून त्याच्या हातातून चेंडू सुटलेला आहे. आता हा सुटलेला चेंडू उसळ्या मारतोय. आता ह्या ज्या उसळ्या आहेत म्हणजे त्यांचं जे कर्म आहे, त्या तुकाराम महाराजांनी कर्म केलं. आता एवढ्या त्या वह्या लिहिल्या अभंगांच्या आणि त्या लिहिलेल्या वह्या आहेत त्या केवळ वेदांचाच होता अर्थ आम्हासीचा टावा एरांनी वाहावा भारत्याचा वगैरे वगैरे त्यांनी जे काही म्हटलं त्याबरोबर मग सगळ्या ब्राह्मण वर्गाला ब्रह्मवृंदांना राग आला. एरांनी वाहावा भारत्याचा म्हणजे ब्राह्मण काय गाढव आहेत काय आणि ते काय नुसतं वेदांचा भार वाहतात का? त्यांना काय वेदांचं ज्ञान नाही आहे का?
असं कसं यांनी लिहिलं? मग आता रामेश्वर भट्टांना पुढे करून सगळ्या लोकांनी तुकाराम महाराजांच्यावरती मोठाच आघात केला. तो म्हणजे त्यांच्या त्या सगळ्या ते जे बाळ आहे, गाथा आहे तो अभंगांचा, या अभंगांचं बाळ ते इंद्रायणीमध्ये टाकून दिलं. तुकाराम महाराज म्हणाले आता घरामध्ये कशाला राहू? म्हणाले भगवंता तू जन्माला घातलंस एक काम करण्याकरता, तू मला धडना प्रपंच करू दिलास आणि तू ना माझा परमार्थ शिल्लक ठेवलास. म्हणजे प्रपंचामध्ये बायका पोरं उपाशी, त्या प्रपंचाच्या इतके दशावतार दुर्दैवाचे, लोकांच्याकडून इतके अपमान, हे सगळं सोसलं. पण का? तर तू सांगितलं होतं हा परमार्थ कर म्हणून. आता हा परमार्थ करायला गेलो तर जे केलं आयुष्यभर बसून तेच सगळं तू आता त्या इंद्रायणीमध्ये बुडवून टाकलंस. आता काय करावं? आता म्हणाले अवघड झालं तुझ्याकडून हा सगळा व्यवहार. आणि आता त्या गाथा बुडल्या म्हणून ते म्हणाले आता मला घरी राहून तरी आता मला कामच नाही, आता मला काही प्रयोजनच नाही जगण्याचं. म्हणून त्या इंद्रायणीच्या काठावरती उघडे त्या खडकावरती काही वरती अंगावरती पांघरून नाही, खाली टाकायला अंथरूण नाही, असे दिवस रात्र तिथे पडून राहिले. 13 दिवस तसेच पडून राहिले. 13व्या दिवशी त्या वह्यावरती आल्या. नंतर त्यांच्या बरोबर जे त्यांचे टाळकरी होते ते 12 टाळकरी प्रसिद्ध आहेत, त्यातल्या त्या जगनाडे आणि लोकांना दृष्टांत दिला की बाबांनो हे असं असं इंद्रायणीमध्ये त्यांच्या वह्यावरती आलेले आहेत, त्या घ्यायला जा तुम्ही. तुकाराम महाराजांना पण दृष्टांत झाला की तू इथे असा पडलायस काय, उठ आणि त्या ज्या वह्या आहेत त्या वरती आलेल्या आहेत तर त्या घे. तुकाराम महाराजांनी ते बघितलं, त्यांना काही सुचेच ना. असं वर्णन केलं आहे त्यांच्या चरित्रामध्ये की त्या ज्या वह्यावरती आल्या त्या वह्यांच्यावरती भगवंतांनी त्यांना बालकृष्णाच्या रूपामध्ये दर्शन दिलं. तुकाराम महाराज म्हणाले बघा मला फार पूर्वीपासून इच्छा होती की त्या विठ्ठलाचं दर्शन होतं, पण त्याचं बालरूपामधलं कृष्णाचं दर्शन मला कधी मिळालं नाही. ते म्हणाले आत्ता मला ह्या वह्यांच्यावरती झालं. आता ते दर्शन झालं, त्यांचे ते सगळे 12 टाळकरी आले, ते सगळे आतमध्ये उतरले आणि त्यांनी पाहिलं तर वरचा कपडाही त्याचा कोरडा आहे, आतमधलं बाळ तर अर्थात कोरडंच आहे. आणि कोरड्याच्या वह्या राखिल्या कोरड्या पाणी, भिजो दिल्या नाहीत वा वर्णन केलेलंच आहे त्यांच्या मोठेपणाचं महात्म्याचं. तर त्या वह्या काढल्या आणि तुकाराम महाराज आता पुन्हा भावावेशात गेले. ते म्हणाले की मी भगवंताची भक्ती करतो, भगवंत माझ्यावरती कृपावंत आहे असं म्हणतो, त्याच्यावरती पूर्ण माझी श्रद्धा ठेवून राहतो असं मी म्हणतो. आणि माझं हे बाळ बुडवल्याबरोबर हे सगळं माझं बदलून जातं. माझं मन लगेच इथे हट्ट करून बसतं की ह्या वह्या इथे बुडवल्या कशा आणि या बुडवलेल्या वह्या कधी बाहेर येतील, या बुडवल्या म्हणजे माझा परमार्थ बुडला, या बुडवल्याने माझा प्रपंच फुकट गेला, परमार्थ हे सगळे विचार म्हणाले माझ्या मनात कसे येतात. आणि मग त्यांचा अभंग येतो आणि ते म्हणतात त्या अभंगामध्ये की भगवंता मी तुला ओळखूच शकत नाही आणि माझ्या ठिकाणी धीर नाही आणि त्यामुळे मी तुझ्यावरती इतके आरोप केले आणि तुझ्या मागे काहीतरी मागत राहिलो, आणाभाका घेत राहिलो, मला हे दे म्हणून तुझ्या मागे लागलो. आता म्हणाले मला लाज वाटते की तू माझ्याकरता इतका जागरूक माझ्या मागे असताना मी तुला का त्रास दिला. म्हणजे हे सगळं जे घडवतात ना, आता हे तुकाराम महाराज त्यांना वाटतं म्हणून करतात का? एवढा ज्ञानी पुरुष आहे तो, ज्याला घेऊन जाण्याकरता साक्षात त्या गरुडावरती बसून विष्णू येतात. ते काय असे ईश्वराच्या सहवासाला, ईश्वराच्या जे काही फल आहे त्याला अंतरणार आहेत. दुसरा प्रसंग, त्यांना जेव्हा जायची वैकुंठाला वेळ आली त्यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं आता तुम्ही चला माझ्यावर, माझा हा सगळा फाटका तुटका प्रपंच तुम्हीच केलेला आहे, आता जे काही आहे ते जे मला आता मी केलेल्या परमार्थाचं फळ मिळणार आहे तर या माझ्याबरोबर त्याचं फळ घ्यायला तुम्ही पण या. तर तिने सांगितलं छे ती माझी मंगळाई, ती माझी म्हैस, ती माझी पोरं, ते मी काही इथून सोडून येत नाही. आता तुकाराम महाराजांनी जर ठरवलं असतं की यांना घेऊन जायचंच, म्हणजे आवलीला घेऊन जायचं आणि आपल्याबरोबर त्या म्हणजे वैकुंठ गमनाला ती बरोबर असेल, तिलाही त्याचा आनंद द्यायचा, तर त्यांनी तिचं मन परिवर्तन केलं असतं, पण त्यांनी केलं नाही. त्याचं कारण असं की त्यांना ते करण्याची काही गरज नाही. परमात्मा करील तर करील, नाही तर न करील. मग हे कसं घडलं? दोन्ही घटना आहेत की ज्याचं उत्तर द्यायला पाहिजे की तुकाराम महाराजांना एवढी धायकुती का आली आणि ज्ञानेश्वर महाराजांना ते ताटी बंद करून राग का आला. त्या रागाचं नियंत्रण करण्याकरता दार बंद करून जगावरती रागावून का बंद करून बसले, कशाकरता बसले हा त्यांचा विषय नाही आहे.
हा विषय भगवंताचा आहे. का आहे? कारण परेच्छा प्रारब्ध आहे. ते त्यांचं जीवन जे जगतात ते आमच्यासारखं प्रारब्धाधीन जीवन कर्माचं प्रारब्ध म्हणून जगत नाही. तर परेच्छा प्रारब्ध म्हणजे त्या भगवंताची जी इच्छा आहे त्या इच्छेमध्ये त्यांनी या जन्माला जे आखून दिलेलं आहे की शेवटी काय आहे, हा त्यांचा ड्रामा आहे, हे नाटकच आहे की हे भगवंतानी पाठवलेले आहेत हे सगळे संत की लोकांना कळण्याकरता हे सगळं करून दाखवा आणि हे करून दाखवा आणि मग वरती या. म्हणजे ह्या सगळ्यातून लोक अनुभव घेणार आहेत. का? कारण महाजनो येन गतः सपंथा, की जी मोठी माणसं ज्या मार्गावरून जातात तोच खरा मार्ग आहे आणि तो मार्ग कळावा कसा तुम्ही गेल्याशिवाय. म्हणजे सामान्य माणसाच्या ठिकाणी काय होतं ते आपल्याला सत्पुरुष सांगतात. नाही तर तुकाराम महाराजांना काय त्रास आहे, तुकाराम महाराजांना काय अंतःकरणामध्ये त्यांना दारिद्र्य, पीडा किंवा लोकांनी केलेले अपमान किंवा परिस्थितीजन्य होणारी पोटाची उपासमार या गोष्टी काय त्यांना त्रास देत आहेत? त्यांना त्रास देत नाहीत. पण ते म्हणतात रात्रदिन महायुद्धाचा प्रसंग. का? लोकांकरता म्हणतात की प्रत्येक मनुष्याला साधक अवस्थेमध्ये त्याला झगडतच पुढे गेलं पाहिजे आणि त्याला त्या साधनेच्या मार्गावरती अगदी पक्क पाय रोवून उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या निश्चयापासून न ढळलं पाहिजे. म्हणून ते आपल्या बाजूनी सांगतात. ते हे कशाचं द्योतक आहे ते सांगतायत की म्हणाले त्या भोऱ्याला गती देऊन टाकलेली आहे किंवा त्या चेंडूला एकदा उसळण्याची गती दिलेली आहे. आता त्यांनी कसा उसळावा हा याच्या प्रेरणेचा विषय नाही आहे, हा त्या सत्पुरुषांच्या प्रेरणेचा विषय नाही आहे. गती त्यांनी दिली आहे आणि उसळीच्या रूपाने कर्म हा करतोय. त्या चेंडूची जी उसळी आहे ते फक्त संतांचं कर्म आहे. मग ते किती वेळा उसळावं, कसं उसळावं, किती उसळावं, कुठे उसळावं हे त्यांनी ठरवायचं आहे. आणि म्हणून ते इथे आपल्याला म्हणतात की त्या मिथ्या जलामध्ये तो बुडला. मिथ्या जल म्हणजे मृगजल, त्याच्यामध्ये बुडाला. ते अवघेच आहे मिथ्य, का की त्या मृगजलाप्रत मुळीच नाही सत्यत्व. बरोबर चाललंय नाही? अरे चुकून खाली आलो आपण. आपणची देशा इथे आलो नाही. काहीशी जरी चेंडू फळी देखीजे का केव्हेळी, तरी बोली जे हे सरळी प्रबुद्धांची. चेंडू फळीच्या खेळात चेंडूच उसळ्या मारित, तेथे दुजाचे यत्किंचित प्रयोजन नाही. तो जो उसळी मारतो त्याच्यात दुसऱ्या कोणाचं प्रयोजन नाही. तर चेंडूने उसळी मारिली ती चेंडूनेच पाहिली. म्हणजे आता या जगाची त्रिपुटी त्या दृष्टीने संपलेली आहे. आता कोण आहे? एकटा एक परमात्माचा आहे. तो कुठे भरून राहिलाय? तो संबंध ब्रह्मांडात पण भरलाय आणि तो या सत्पुरुषात पण भरलाय. त्यामुळे या सत्पुरुषाला सर्व दूर फक्त ईश्वर दिसतो. म्हणून चेंडूनेच उसळी मारिली म्हणजे शिवानेच उसळी मारिली, ती चेंडूनेच पाहिली, ती शिवानेच पाहिली आणि उसळीही निर्मिली आपुल्या बळे. आणि शिवानीच आपल्या बळाने ती उसळी म्हणजे ती क्रिया निर्माण केली आहे. त्या उसळ्या चेंडूच्या संकल्प विकल्प रहित साच्या, तेवी आत्मविदाच्या क्रिया घडती विबुध हो. त्या चेंडूच्या उसळ्या जशा संकल्प विकल्प रहित आहेत. आपल्याला माहिती, आपण मगाशी म्हटलं तसं तो भोरा गरगर गरगर कोणत्या प्रेरणेने फिरतोय? काही प्रेरणा नाही. एकदा त्याला गती देऊन सोडलेली आहे. गती पहिल्यांदा दिली आहे. आता तो एक अर्धा मिनिट आता आपण सगळे लहानपणी जेव्हा ते भोरे खेळतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की ह्या भोऱ्याने त्या भोऱ्याला मारलं, भोरा हातावर घेतला तरी सुद्धा हाताचं फ्रिक्शन वाढलं तरी सुद्धा भोरा तितकाच फिरत राहतो. मग कसा आपल्या हातावरती भोवरा फिरतो? किती प्रकारे जितका चांगला भोवरा खेळणार आहे तितका त्या भोवऱ्याला चांगली उत्तम गती देऊ शकतो. आणि त्याच्या बनवण्यात पण आहे. ज्या भोवऱ्याचा माथा जास्त रुंद बनवला आणि ज्याची खालची बाजू कमी बनवली तो जास्त वेगाने फिरत राहतो आणि त्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चांगली येते. त्यामुळे तो खाली पण चांगला फिरत राहतो जमिनीवर. हातावरती सुद्धा तो झटकन घेता येतो. त्याच्यापेक्षा जो नुसता दोरीने हातावर घेतो त्याचं आणखीन कौशल्य आहे. तेवढ्याला ह्या सगळ्या क्रिया कोण करतं? तो कोणत्याही स्थितीमध्ये फिरतच राहतो. गती फक्त एकदा दिलेली आहे, ती त्यांनी खाली टाकायला दिली, हातावर घ्यायला दिली, पुन्हा पुन्हा फिरायला दिली, किंवा एका भोऱ्याच्या गतीला दुसऱ्या भोऱ्याच्या गतीने एकदा मारलं आणि मारलं तरी तो जो मारणारा भोरा आहे तो मारताना सुद्धा फार कौशल्याने मारतात लोक. त्या पहिल्याची गती न जाऊ देता या दुसऱ्यानी त्याला मारून तो भोरा खाली येऊन पुन्हा तो पण फिरत राहतो. दोन्ही भोरे फिरत राहतात. म्हणजे त्यांनी जे सांगितलं आहे की कोण निर्माण करतं? आपल्या बळाने.
जसा तो भोवरा फिरवणारा काय कौशल्याचा आहे, त्याच्याप्रमाणे 1 भोवरा 2 भोवरा 3 भोवरे जसे तो फिरवत राहतो, त्याच प्रकारे म्हणाले हा परमात्मा त्याच्या बळाने ह्याला फिरवतो. त्या उसळ्या चेंडूच्या त्या ज्या आहेत, त्या ज्या येत राहतात, त्या संकल्प विकल्प विरहित आहेत. त्या ठिकाणी कोणताही संकल्प त्या चेंडूला नाही आहे. परमात्म्याला संकल्प आहे का नाही आपल्याला माहीत नाही, कारण त्यांनी त्या क्षणी काय संकल्प करून पाठवलाय आपल्याला माहीत नाही. याच्याकडून आत्ता काय करून घ्यायचं आहे आपल्याला माहीत नाही. परमात्मा तिथून सगळंच तयार करून पाठवतो का परमात्मा तिथून एक फक्त साखळी निर्माण करून पाठवतो ते पण आपल्याला माहीत नाही. की प्राप्त परिस्थितीमध्ये संतांना काय करायचं आहे ते त्यांनी करावं, आपण फक्त पाठवायचं काम करावं, एवढं करून तो स्वातंत्र्य देऊन पाठवतो का तो म्हणतो नाही नाही हे सगळं असं आखीव आहे, तू असंच वाग. दोन्ही पण शक्य आहे. त्याच्या ठिकाणी तो दोन्ही करणं शक्य आहे की हे तुला आखून दिलंय एवढं करून परत यायचं आहे, तेवढं आखून दिलंय तेवढं करून जाईल. नाही, हे त्याचं बाह्य स्वरूप आहे. त्याच्या अंतर्गत काय रंग भरायचे ते तुझे तू भर, तुला काय करायचं आहे त्याच्या अंतरंगात ते कर. पण इथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो संकल्प विकल्प करत नाही. म्हणजे हा त्याच्यामध्ये आपलं दिलेलं कर्माचं स्वातंत्र्य वापरत नाही. म्हणून ह्याला काय म्हटलंय, ही सहज स्थिती आहे. म्हणजे म्हणून आपल्याला म्हटलं की ज्ञानाच्या बाजूनी इकडून का तिकडून आपल्याला सांगता येत नाही का दोन्ही एका स्तरावर, तेही सांगता येत नाही. ज्ञानाची बाजू म्हणजे परमात्मा ज्ञानस्वरूप आहे. आता हा जो संत आहे हा ज्ञानस्वरूप आहे. हा ज्ञानस्वरूप आहे म्हणून त्या ज्ञानाला जाणून व्यवहार करतो का ते जे ज्ञान आहे ते ह्याच्याकडनं घडवून घेतं का दोघेही एकाच स्तरावर आहेत म्हणून जे काही संकल्प आहेत ते त्याच स्तरावर घडतात, काहीही शक्य आहे. पण इथे सांगताना तरी दासगणू महाराजांनी जे स्पष्टीकरण दिलंय त्याप्रमाणे त्यांनी म्हटलं आहे की हे संकल्प विकल्प रहित आहे. म्हणजे चेंडूच्या ठिकाणी संकल्प किंवा विकल्प नाही, संकल्प किंवा विकल्प त्याच्याचकडे आहे. पण सगळं एकदा ज्ञानाच्या पातळीवर आलं की आपल्याला माहीत नाही संकल्प विकल्प कोण करतो. त्यामुळे कारण इथे वर कसं म्हटलंय त्यांनी की शिवच समोर पाहिजे असं नाही आहे. शिव जरी समोर नसला तरी त्याला शिव समोर आहेच. म्हणजे हा स्वतः शिवस्वरूप आहे. म्हणजे हा स्वतःच आता याच्या पुढचं जे कार्य आहे ते त्याच्यातून जे योजायचं आहे ते योजू शकतो किंवा नाही, तो करतच नाही. कारण आत्मपातळीवरूनच संकल्प आहे, पण ह्याचा का त्याचा, कारण आता दोघेही एकच आहेत. त्यामुळे त्यांनी केला आणि ह्यानी केला हे काही वेगळं होत नाही. पण आता आपण बोलताना ह्यानी केला म्हणायचा का त्यांनी केला म्हणायचा, हा आपल्या ठिकाणी उगीच त्याचा खल करत बसलो तर प्रश्न आहे. नाही तर ईश्वराची प्रेरणा आहे, त्या प्रेरणेने जन्म घेतलेला आहे. घेतलेल्या जन्मामध्ये त्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे हा व्यवहार करतो आहे. याच्या मनामध्ये दुसऱ्या विचाराला जागा नाही आणि त्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून दासगणू महाराजांनी इथे म्हटलंय त्या उसळ्या चेंडूच्या संकल्प विकल्प रहित साच्या तेवी आत्मविदाच्या क्रिया घडती विबुध हो. संकल्प विकल्पाच्या पलीकडे जाऊन क्रिया घडतात. हे तर निर्विवाद आहे, ह्या वचनाला वाद नाही आहे. त्याचं कारण असं की तो काही कुठल्या उद्देशाने स्वार्थाने कर्म करतच नाही आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी संकल्प विकल्प करायला मन शिल्लक राहिलेलं नाही. कारण संकल्प विकल्प कोण करतं, मन करतं. ते मन त्याच्याकडे शिल्लक राहिलं नाही. पण त्या आत्मपातळीवरचं जे स्फुरण आहे ते स्फुरण हा स्वतंत्रपणे करतो का तो आत्मा करतो, ह्याचे उगीच बारीक कीस काढायला आपल्याला त्यातलं काही कळत नाही. त्यामुळे आपण फक्त तो संकल्प विरहित करतो एवढं म्हणून आपण पुढे जावं. कर्माचा हातू न लगे ज्ञानाचेही काही न रिहे ऐसीची होतसे आंगे उपासती हे. कर्माचा ते ठाई कर्माचा स्पर्शही ना होतसाचा नाही नाही ज्ञानाचा रिघाव तेथे. आता पुढे त्यांनी उत्तर दिलं की कर्माचा हातू न लगे ते ठाई कर्माचा स्पर्शही ना होतसाचा. कोणाला होत नाही, त्या सत्पुरुषाला होत. कर्माचा स्पर्श होत नाही. ज्ञानाचेही काही न रिघे नाही नाही ज्ञानाचा रिघाव तेथे. आपल्याला उत्तर दिलं की तिथे ज्ञानसुद्धा टिकत नाही. म्हणजे ज्ञानकर्माविण आत्मविदाच्या क्रिया जाणं त्या आत्मस्फूर्ती करून सर्व होती. म्हणून त्या आत्मज्ञानी पुरुषाच्या ज्या क्रिया आहेत त्या ना ज्ञानाच्या पातळीवर आहेत ना त्या कर्माच्या पातळीवर आहेत.
मग त्या कोणत्या पातळीवर आहेत? त्या आत्मस्फुरणाच्या पातळीवर आहेत। आता आत्मस्फुरणाच्या पातळीवरती परमात्मस्फुरण आहे का, तो त्या सत्पुरुषांनी घेतलेला जो देह आहे त्या देहाच्या पातळीवरती असणारं जे त्याच्या आत्म्याचं स्वरूप त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालं आहे त्या आत्म्याच्या स्फुरणात आहेत। ह्या शब्दाच्या कीस करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे याचा कीस पाडायचा आपल्याला काही कारण नाही आहे। आपण एवढंच म्हणू शकतो की ते आत्मतत्व ज्या स्तरावर आहे। हा शब्दाचा कीस का पडतो? त्याचं कारण असं आहे की जे सत्पुरुष हा अवतार म्हणा किंवा ह्या तऱ्हेने अवतीर्ण होतात, पृथ्वी तलावरती जन्म घेतात, हा जन्म प्रारब्धाशिवाय घेतात हे 100%। ते कर्म प्रारब्धाने घेत नाहीत, ईश्वराच्या इच्छेने घेतात। हे झालं, हा जन्म घेतला आणि वर गेले। मग एकदा ईश्वराची इच्छा पूर्ण केली, ईश्वराशी एकरूप होऊन जातात? नाही होत। ते त्या महाकारण देहामध्ये ईश्वराची भक्ती करतच राहतात। म्हणजे ते आपलं जीवात्मा रूपातलं नाही, पण चैतन्य रूपात असणारं, चित्त रूपामध्ये असणारं स्फुरण आहे ते स्वतंत्र ठेवतात। ते स्फुरण स्वतंत्र ठेवून ते तिथे वैकुंठामध्ये निवास करत असतात। कारण का? कारण त्यांना एकरूप व्हायचं नसतं। त्यांना आनंद एकरूपतेमध्ये नाही आहे, त्यांना आनंद भक्ती करण्यामध्ये आहे। म्हणजे ही जी आपण उगाच उलटी सुलटी चर्चा का केली? एवढ्याकरताच केली की ते आपलं स्वातंत्र्य काही नाही ठेवत। आता त्याचं उत्तर आता आपणच द्यायचं। त्याचं उत्तर पुन्हा काय आहे की ते आपल्या स्फुरणाने कार्य करतात का, करू शकतात का, हे प्रश्न आले की नाही आपल्यापुढे हे प्रश्न उभे राहतील की जर ते चैतन्य वेगळं राहतं आणि जर आत्मचैतन्य वेगळं राहतं तर मग हे चैतन्य आपल्या स्वतंत्रतेने कर्म करतं का? नाही करत। मग ह्या नाही करत, आता हे आपलं उत्तर झालं। हे उत्तर का झालं आणि कोणाच्या आधाराने झालं? हे उत्तर आपलं ब्रह्मसूत्राच्या आधाराने झालं। ते ब्रह्मसूत्राच्या आधाराने कसं झालं? त्याच्यामध्ये एक अधिकरण आहे, लोकव्यापार वर्ज्य अधिकरण। म्हणजे जगामध्ये येणं, जगाचा व्यवहार करणं, जगातला अनुभव घेणं, जगामध्ये जे कर्म करावं लागेल ते करणं, तो सगळ्या अधिकारांनी युक्त आहे। जो अधिकार आत्म्याचा आहे तोच अधिकार त्याचा आहे। ते दोन्ही एकाच पातळीवर आहेत अधिकाराच्या बाबतीमध्ये। पण तो तुझ्याच इतका मला अधिकार आहे म्हणून परमात्म्या मला काय करायचंय ते मी करीन, किंवा आता ते माझ्यावर सोपव, तू आता मला खाली पाठवलंयस ना, आता काय करायचं ते माझं मी पाहीन, तो करत नाही। तो परमेश्वराच्या कोणत्याही कार्यामध्ये किंवा त्याच्या नियोजनामध्ये तो अजिबात ढवळाढवळ करत नाही। म्हणजे तो त्या महाकारण देहामध्ये राहून जरी परमेश्वराची उपासना करत असला आणि आपल्याला स्वतंत्र ठेवत असला महाकारण देहाच्या रूपाने, तरी सुद्धा तो ईश्वर आयत्त आहे, तो परमेश्वर आयत्त आहे। आणि तो परमेश्वर आयत्त आहे म्हणून तो कोणत्याही प्रकारे त्याच्या मनाने किंवा त्याच्या इच्छेने काही करत नाही। कारण ही आत्म्याच्या पातळीवरती सुद्धा जी कर्म करण्याची आणि ज्ञान असण्याची जी समर्थता आहे ती सुद्धा तो वापरत नाही। म्हणजे भगवत तंत्र म्हणजे काय ते त्यांनी दाखवले की भगवत तंत्र बुद्धीनी किंवा यदृच्छा लाभ संतुष्ट या बुद्धीनी तो राहतो। आणि म्हणून इथे आपण उत्तर देऊन तो विषय आता संपवला। जी चर्चा इथे मागे येऊ शकते काय आता असतं बघा, प्रत्येक ओवीमधून एक एक शंका दूर करत जातात, पण ती शंका दूर करताना एक नवीन शंका उत्पन्न होते। जी शंका उत्पन्न होते त्या शंकेचं निराकरण करावं लागतं। फक्त एकच असतं तत्वज्ञानामध्ये आपण पाहिलं तर, काहीतरी एक गृहीत कृत्य घ्यावं लागतं, एका शंकेचं निवारण करावं लागतं। त्या शंकेचं निवारण करताना पुन्हा एक काहीतरी गृहीत कृत्य घ्यावं लागतं, शंकेचं निवारण करावं लागतं। वेगळं जर गृहीत कृत्य घेतलेलं असेल तर त्या गृहीत कृत्याचं पुढे निवारण करावं लागतं। म्हणजे ह्या ज्या सगळ्या ओव्या असतात आपल्याला वाटतं की ते सारखे काय असे दृष्टांत देतात, सारख्या काय एका गोष्टी करता 10-10 दृष्टांत येतात। ते 10-10 दृष्टांत द्यायचे म्हणून देत नाही, ते प्रत्येकामधून एक एक पॉसिबिलिटी एलिमिनेट करत जातात। एक एक जे संभाव्य ज्या शंका आहेत त्या शंकांना एकेका पातळीवरती निवृत्त करत जातात, त्या दूर करत जातात। आता त्यांनी इथे काय केलं, कर्माचा हातू न लगे
ज्ञानाचेनी काही न रिघे, आपण ज्या शंका काढल्या ना इथे, त्याचं उत्तर त्यांनी इथे देऊन टाकलं. ज्ञानाचेनी काही न रिघे, ऐसीची होत असे अंगे उपासती हे. ते ठाई कर्माचा स्पर्शही न होता साचा, नाही नाही ज्ञानाचा रिघावा तेथे. म्हणजे ज्ञान कर्माविण आत्मविदाच्या क्रिया जाण, त्या आत्मस्फूर्ती करून सर्व होती. तेथे दुसऱ्याच्या साह्याची गरज मुळीच नाही साची, स्वयंप्रकाश आत्म्याची स्फूर्तीचं हे आहे जग. कोणाचं? ईश्वराचं. आता इथे जास्त स्पष्ट कोणी केलं? ओवीनी नाही केलं, भाष्यानी केलं. भाष्यानी आपल्याला काय स्पष्ट करून दिलं की आत्मा म्हणजे आता दोघेही एका पातळीवरचे आत्मे आहेत. म्हणजे पुन्हा एक शंका राहू शकते की आत्मा म्हणजे परमात्मा का आत्मा म्हणजे जो भक्ताचा आत्मा आहे तो. तर आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला उत्तरामध्ये की म्हणाली ज्या आत्म्याची स्फूर्ती हे जग आहे, ती तुकारामांच्या आत्म्याची स्फूर्ती हे जग नाही. जगाच्या निर्मितीमध्ये तुकाराम महाराज नाही आहे. म्हणजे हा आत्मा म्हणजे कोण? परमात्मा. म्हणजे परमात्म्याच्या इच्छेने चालतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ऐसीची होत असे अंगे उपासती हे. म्हणून ते म्हणतात की आत्म्याची स्फूर्ती हे आहे, स्फूर्तीचं हे आहे जग. ते प्रथम प्रकरणात 13वी ओवीत शिवशक्तीच्या वर्णनात कथन केले ज्ञानेश्वरे. आत्म्याचे जे स्फुरण तेच जगाचे जगपण, जग आविर्भावा लागून आले आहे स्फुरणामुळे. म्हणून उपासना ज्ञात्याची आपोआप होते साची, ती प्रभाच त्याची निसंशय. म्हणून आता काय झालं? म्हणून उपासना ज्ञात्याची, जो ज्ञानी पुरुष आहे त्याची ईश्वराची उपासना आपोआप होत राहते. आपोआप का? कर्म आणि ज्ञानाच्या विना. आणि कशाच्या साह्याने? त्या आत्म्याच्या स्फुरणाच्या साह्याने. कारण त्या आत्म्याचं जे स्फुरण आहे त्या स्फुरणाच्याच पातळीवर राहण्याचं सामर्थ्य या आत्म्याच्या स्फुरणात आहे, त्या सत्पुरुषाच्या आत्म्याच्या स्फुरणात आहे. म्हणून तो त्याच आत्म्याच्या स्फुरणावर राहतो. म्हणून ते म्हणतात म्हणून उपासना ज्ञात्याची आपोआप होते साची, ती प्रभाच त्याची निसंशय. ती प्रभा ते त्याचं तेज, ते त्याचं सामर्थ्य, ते त्याच्यापासून प्रकट होणारं. म्हणजे तो कोण आहे? तो सूर्य आहे. असं जर म्हटलं तर प्रभा नावाची गोष्ट सूर्यापासून काही वेगळी असत नाही, ती आपोआप प्रकट होते. आणि त्यामुळे त्याच्याकडून उपासना होतच राहते. म्हणजे पुन्हा आपण कुठल्या वचनापाशी आलो? समर्थांच्या. ती समर्थ जे सांगतात की मोठा ज्ञानी आहे, मोठा सत्पुरुष आहे, मोठा अधिकारी आहे, मोठा संत आहे. आता जर तो संत म्हणायला लागला की मी निस्त्रैगुण्ये पथी विचरता को विधी को निषेधा, आता मी असा सत्पुरुष भावाला आलेलो आहे, आता मला काय विधी निषेध आहे, आता मला कसली उपासना करायची आहे. त्यावरती समर्थ म्हणतात की असे जर गुरु किंवा असे जर मोठे स्वामी महंत जर तुम्हाला अडक्याचे 3 मिळाले तरी सुद्धा करू नका, त्यांचा त्याग करा. का करा? कारण तो जर त्या अधिकाराचा असेल तर त्याला वेगळी उपासना करावीच लागत नाही. त्याच्याकडनं उपासना आपोआप घडत राहते आणि ती आपोआप त्या आत्म्याच्या स्फुरणाच्या पातळीवर घडते. लौकिकात दिसायला ती उपासना चालूच असते, विपरीत व्यवहार होऊच शकत नाही. आणि त्यामुळे ते म्हणाले ते आत्मतत्व त्याच्याकडनं विपरीत काही करून घेतच नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ती प्रभाच त्याची निसंशय, जी त्याच्या सूर्यापासून जशी प्रभा अलग होत नाही, सूर्यापासून जसं त्याचे किरण आपल्याला वेगळे बघायला मिळत नाहीत, तसं त्या उपासकापासून किंवा त्या संत सत्पुरुषाकडून त्याची उपासना दूर होत नाही. आणि म्हणून आपण बघितलं तर आपल्याला असं वाटतं की तुकाराम महाराजांनी एवढं 1.25 लाख वेळा विष्णू सहस्रनामाचं पाठ, 1000 वेळा एकनाथी भागवताचं पारायण, इतक्या ग्रंथांचा अभ्यास ते का करत राहिले? ते करत राहिले कारण ती त्यांची उपासना होत राहिली. ती त्यांची उपासना स्थानाचं महात्म्य निर्माण करत राहिली. कारण ते स्थान महात्म्य त्याच्यातून निर्माण होत राहतं. त्यांच्या अस्तित्वानेच त्या ठिकाणी साक्षात ईश्वराचं प्रकटीकरण होत करत राहतात. ईश्वर आपली स्थानं निर्माण करत जातो. निफजेना निमे झालीच आहे मला वाटतं, एवढी एक ओवी घेऊन थांबूया. निफजेना निमे अंगे अंग घुमे, सुखासुख उपमे देव वेल येया. या उपासनेत नाही उत्पत्ती वा नाही नाश,
ती जागचे जागी सावकाश घुमत असे. आता ही उपासना घडते, ही घडावी का घडू नये, पुन्हा अनेक शंका. ह्या घडाव्या लागतात का? मग अद्वैतामध्ये उपासना शिल्लक राहते का? उपासना शिल्लक राहिली तर हा उपास्य किंवा हा उपासती आणि म्हणजे हा उपासक आणि हा ज्याची उपासना करतो ते उपास्य दैवत आणि जी घडते ती उपासना, ही त्रिपुटी पुन्हा तयार झाली. मग यांच्या ठिकाणी त्रिपुटी तयार होते का? मग ही त्रिपुटी तयार होत नसेल तर मग काय होतं? मग ह्याच्यातून त्याचं निर्माण झालेल्या फलाचं काय होतं? तो जी उपासना करतो तो जर त्याच्यापासून करत नाही तर निर्माण झालेलं फल कुठे जातं? अशा अनेक त्याच्यामध्ये एकतर श्लेष आहेत काढायला. आणि दुसरा एक असा आहे की स्फुरण जर आत्म्याचं आहे तर इथे कर्माचं स्फुरण काय होत राहतं? इथे कर्माचं स्फुरण आहे का ज्ञानाचं स्फुरण आहे? ते म्हणाले कशाचं स्फुरण नाही आहे, हे चैतन्याचं स्फुरण आहे. म्हणजे चैतन्य आम्हाला काय दाखवतं की फक्त या लौकिक ब्रह्मांडातली किंवा या लौकिक विश्वातली गती दाखवतं. म्हणजे उत्तर त्यांनी कशाला दिलं आहे बघा, उत्तर याला दिलं आहे त्यांनी. वरच्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की कर्म आणि ज्ञान या स्तरावरती काही ते होत नाही उपासना, तर मग काय होते? आत्म्याच्या स्फुरणाच्या पातळीवर होते. मग आत्म्याच्या स्फुरणाच्या पातळीवर उपासना होते तर ह्याची स्थिती काय असते? तर ह्याची स्थिती काय असते ते सांगतात. अंगे अंग घुमे, शरीरातच शरीर गतिमान होतं. घुमतं म्हणजे अंगात आल्यावर घुमतं तसं नाही, फक्त शरीरात शरीराला गती प्राप्त होते. म्हणजे या उपासनेत नाही उत्पत्ती वा नाही नाश. कारण का? उपासनेमध्ये क्रिया आली, क्रिया आली की क्रियेची उत्पत्ती आली, केलेल्या क्रियेचा नाश आला, समाप्ती आली. ती जागचे जागी सावकाश घुमत असे. ती तिच्याच स्थानावरती केवळ स्फुरण पावत राहते. स्फुरण कोण पावतं? चैतन्य. चैतन्याला स्फुरण आहे. म्हणून ह्याच्या ठिकाणी जी उपासना प्रकट दिसते ती उपासना म्हणजे चैतन्याचं स्फुरण आहे, बाकी दुसरं काही नाही. म्हणून ते म्हणतात ते तिचे घुमणे पाही, तिच्या विण निराळे नाही, उपासनेविण निराळे नाही. म्हणून तिचे सुखही अनुपम असे. कारण हे केवळ चैतन्याचा विलास आहे, हा केवळ चैतन्याचा खेळ आहे, ही केवळ चैतन्याची गती आहे, ही केवळ चैतन्याची हालचाल आहे, दुसरं काही नाही आहे. हे केवळ चैतन्य. देहानी घडलं नाही, देहानी आरती झाली नाही, देहानी पाठ झाला नाही, देहानी भक्ती केली वेगळी असं नाही. जी त्याच्या ठिकाणी घडलेली आम्हाला दिसली ती जागच्या जागी चैतन्याचं स्फुरण म्हणजे ती चैतन्याची गती आहे. आणि ती चैतन्याची गती जेव्हा प्रकट होते, आपण म्हणतो काय सत्पुरुष आहेत, काय तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर. ते तेज कोणाचं आहे? ते त्या चैतन्याचं आहे. ते चैतन्य त्यांच्या ठिकाणी जे ओसंडून वाहतं आहे, त्या चैतन्याचं सामर्थ्य हे त्यांच्या ठिकाणी त्या रूपामध्ये आपल्याला दिसतं आहे. म्हणजे भोग्य भोक्तृत्व वाचून सुख सुखा भोगी आपण. तिथे काय हा भोगत नाही, आणखीन कोणी भोगत नाही. त्या उपासनेमधून निर्माण होणारा जो आनंद आहे तो आनंदच आनंदाला भोगतो, त्याला भोगावं लागत नाही. कारण तो आता आत्मपातळीवरती आहे. आता उपभोगण्याकरता म्हणून त्याच्याकडे कोणतं इंद्रिय शिल्लक राहिलं नाही. आता उपभोगण्याकरता म्हणून त्याच्याकडे वेगळं साधन शिल्लक राहिलं नाही. म्हणजे ते म्हणतात कल्लोळाचे ठिकाणी पाण्यावरीचं लोळे पाणी. कारण कल्लोळ निर्माण झाला तर त्या कल्लोळामध्ये पाण्याचं काय होतं? पाणीच पाण्यावरती लोळत राहतं. म्हणजे आत्मस्वरूपाशी हे आत्मस्वरूप एकरूप झालेलं असतं, बस. ह्याच्यापेक्षा काही वेगळं होत नाही. म्हणतात कोणी सांगा भोगिले. मग आता कोणी काय भोगलं त्याच्या पुढे जाऊन उत्तर दिलं. उत्तर काय दिलं की आत्मतत्वाने भोगलं का ह्यानी आपल्याला स्वतःला स्वतंत्र ठेवलं आहे, ज्यांनी आपल्याला महाकारण देहामध्ये राहण्याची इच्छा प्रकट केली आहे, त्या चैतन्याने वेगळं भोगलं. अरे ती दोन्ही चैतन्य एकाच पातळीवरती आहेत. मिसळायची म्हटलं तर मिसळतील, नाही मिसळायची म्हटलं तर नाही मिसळतील. मग त्याला दृष्टांत कोणता दिला? पाणीच आहे. पाण्यात तर काही भेद होत नाही, पण पाण्यावरती लाट उसळते. मग त्या लाटेवर काय होतं? पाणीच पाण्यावरती लोळण घेतं. असा शब्द त्यांनी सुंदर शब्द, म्हणजे वर्णन खूप छान केलं आणि स्पष्टीकरण खूप छान दिलं. म्हणाले पाणीच पाण्यावरती राहतं, म्हणजे दोघांची गती वेगळी वेगळी होते आणि तेच एकमेकांशी खेळ खेळतं. यात पाण्यापेक्षा काय वेगळं आहे? लाट म्हणजे काही वेगळं नाही.
त्यामुळे आत्मचैतन्य आणि ह्याचं चैतन्य भावाला आलेलं जे आत्मरूप, या दोघांमध्ये काही फरक नाही आहे. ते दोन्ही एकच आहे. फक्त हे अलग आहे, हे अलग आहे, एवढंच आहे. ते त्यांनी ठेवलंय म्हणून अलग आहे, आणि आता हे जन्माला आलंय म्हणून अलग आहे, किंवा इथे ते अनुभव घेत आहे म्हणून अलग आहे. आणि त्यांना अनुभव कशाचा सांगायचा? ते अमृताचा. तो अनुभव कसा येतो ते जे सारखे म्हणतात ना, अरूपाचे रूप दाविनं, ते जे तुम्हाला बघायला मिळणार नाहीये ती मी माझ्या शब्दातून तुम्हाला दाखवतोय. इतकं फोड केली आहे, इतकं स्पष्टीकरण केलं आहे. त्या आत्मानुभवाच्या विषयी माऊलींनी किती लिहावं आणि किती स्पष्ट करावं त्याची परिसीमा आहे. म्हणाले, दृंग मात्र आत्म्याच्या ठिकाणी ठाई दुःखाची वार्ताच नाही, तो सुखरूप ठाईचे ठाई मूळचाच असे. मात्र केवळ, दृक म्हणजे पाहणे, दर्शन मात्र केवळ आहे म्हणून त्याला दृग मात्र केवळ असं म्हटलेलं आहे. आत्म्याच्या ठाई दुःखाची वार्ताच नाही, तो सुखरूप ठाईचे ठाई मूळचाच असे. म्हणजे आत्म्याची मूळ स्थिती काय आहे? सुखरूपच आहे. आणि त्यामुळे हे सत्पुरुष जन्माला आले आणि त्यांना दारिद्र्य आहे, त्यांना त्रास झाला आहे, त्यांना लोकांनी अपमानित केलं आहे, त्यांना कुठे समाजापासून वाळीत टाकलं आहे. आम्ही आमच्या शब्दात ज्ञानेश्वर महाराजांचं कौतुक करत बसतो की माऊलींनी काही कोणाला तक्रार केली नाही, माऊलींनी काही कोणाला दोष दिला नाही, समाजामध्ये त्यांना घेतलं नाही म्हणून समाजाचा राग केला नाही. ते कशाला करतील? आम्हाला तो समाज वेगळा आहे, त्या समाजाला ते वेगळे आहेत, त्यांचं जीवन वेगळं आहे. यांच्या दृष्टीने यातलं काहीच नाही आहे. ह्यांच्या दृष्टीने हे सगळं माझंच आहे. कारण हे काय आहे? दृग मात्र आहे, म्हणजे केवळ दर्शनाचं सामर्थ्य असणारं चैतन्याचं स्वरूप. केवळ केवळ दर्शनाचं सामर्थ्य आहे. पाहता आहेत म्हणून आमच्याबरोबर आहे. आता ते दृंग मात्र आहेत आणि आम्ही कोणाला पाहतोय? त्यांची दृंग मात्र शक्ती नाही पाहत आहे. आम्ही तो द्रष्टा आहे हे पाहतो. जसं आम्ही द्रष्टा आहोत, आम्ही पाहणारे आहोत. साधा त्रिपुटीतला द्रष्टा दृश्य दर्शन त्यामधला द्रष्टा आहोत आम्ही. आम्ही जसे द्रष्टे आहोत, आम्ही जसे पाहणारे आहोत, तसे आम्ही त्यांना पण साधे पाहणारे समजतो. म्हणून आम्हाला दुःख होतं की अरे त्यांना एवढे मांडे भाजायचे होते तर त्यांनी ते खापर दिलं नाही. त्यांना त्याचं काहीच दुःख नाही. ते खापर मिळालं का नाही मिळालं याचं दुःख नाही, कारण तो त्यांना वेगळा नाहीच आहे. त्या ठिकाणी द्रष्टेपण त्यांनी स्वीकारलेलं नाहीच आहे. त्यांनी काय स्वीकारलंय? तिथे वावरायचं आहे म्हणून दृंग मात्र, केवळ पाहण्याचं सामर्थ्य. म्हणजे आम्हाला का त्यांना हा पुन्हा प्रश्न आहे की त्यांना त्याची गरज पण नाही आहे, पण एक पाहणारं चैतन्य आमच्याबरोबर देहरूपाने फिरतं आहे हे पाहण्याचं सामर्थ्य आम्हाला आहे. म्हणजे आमचं ते भाग्य आहे म्हणा, सामर्थ्य म्हणण्यापेक्षा कारण त्यांना त्या रूपात पाहण्याची आमची ताकद नाहीच आहे. त्यांना त्या रूपात पाहण्याची जर वेळ आली तर आम्ही त्यांना पाहू नाही शकणार. कारण एक क्षणकाल का होईना त्यांचं जर रूप आपल्याला जर खरंच मूळ रूप पाहण्याची वेळ आली आपण नाही पाहू शकत. कारण मी तुम्हाला अगदी जाता जाता माझा अनुभव सांगून विषय संपवते. ज्या दुसऱ्या दिवशी माझ्या सद्गुरूंनी समाधी घेतली त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांनी त्यांचं शेवटचं कर्तव्य म्हणजे आमचा विसोबा कोकलेगावकर म्हणून मुलगा होता त्याला ते ब्रह्मकर्माच्या पोथीची संथा देत होते. त्या संथेचा शेवटचा भाग राहिला होता आणि त्या शेवटचा भाग त्यांनी त्या दिवशी पूर्ण केला. आणि तो पूर्ण केल्यानंतर ते सगळं ठेवलं त्यांनी. तर तो असाच काहीतरी अगदी इतका हास्यास्पद असा प्रश्न त्यांनी विचारला तर मला त्याचं हसू आलं. मग मी हसले म्हणून तोही हसला आणि तो मला काय झालं कल्याणी ताई, अरे म्हटलं तू हे काहीतरीच विचारलंस असं आम्ही म्हणून दोघे जण बोलायला लागलो. आम्ही दोघे हसत होतो. आम्ही दोघे हसत असताना आम्ही सहज त्यांच्याकडे बघितलं तर त्यावेळी ते ज्या देहामध्ये आम्हाला जसे दिसत असत तसे ते दिसलेच नाहीत. ते आम्हाला इतक्या वेगळ्या स्वरूपामध्ये दिसले. त्यांचे डोळे आणि त्यांची दृष्टी ही इतकी वेगळी दिसली की ते डोळे नव्हते, ती दृष्टी नव्हती, तो देह तसा नव्हता. आम्ही किती फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड आम्ही हा अनुभव घेतला. पण तो अनुभव आम्हाला त्या क्षणी त्यांनी दिला. म्हणजे त्यावेळी आम्हाला असं एक क्षणभर वाटून गेलं. ते काही फार मोठं टिकलं वगैरे काही नाही, कारण तेवढी बुद्धीच नाही. की त्या क्षणी असं एक क्षणभर वाटलं की अरे यांना आपण देहाने पाहतो आहोत, हे या देहामध्ये खरे नाहीच आहे.
हे या देहाच्या पलीकडचंच काहीतरी वेगळं रूप आहे. आपण एक क्षणकाल का होईना काहीतरी वेगळंच बघितलं, एवढं वाटलं मनात आलं, विषय संपला, हसलो खेळलो, ते म्हणाले चला आपण गंगेवर जाऊ, आणि गंगेवर निघून गेलो. काही त्या डोक्यात सुद्धा विषय राहिला नाही. पण त्यानंतर तो कायम ते जे त्यांच्या डोळे आणि बुबुळं आणि ते जे दिसणं आहे, ते दिसणं फक्त माझ्या नजरेतून कधी गेलं नाही, कारण ते वेगळं होतं, वेगळं दिसलं. आणि म्हणून म्हटलं की ते आहेत ते द्रष्टा यात्री रूपात कुठे कळतायत आपल्याला, बाकीचा त्यांचा तर काय अधिकार आहे तो तर नाहीच कळणार. पण साधं त्यांचं हे जे रूप आहे, ह्या रूपाच्या आड काही रूप नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. अवघड आहे ते सगळं. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की कोणी सांगा भोगिले, ते इथे कल्लोळाचे ठिकाणी पाण्यावरती लोळे पाणी, तेथे लोळण्याच्या सुखा लागुनी कोणी सांगा भोगिले, दृंगमात्र आत्म्याच्या ठाई दुःखाची वार्ताच नाही, तो सुखरूप ठाईचे ठाई मूळचाच असेल. की मुळात काय असेल, कोण ते चैतन्य घेऊन आलं असेल, काय त्याचं रूप असेल, त्याचा तो अवतार कशासाठी असेल, कुणी तो अवतार, सगळे हे प्रश्न आपल्या आकलनाच्या पलीकडचे. आपल्याला ह्या गोष्टी समजणं फार अवघड आहे. परंतु काय त्या चैतन्याचं एक वेगळं सामर्थ्य आहे, आणि ते सामर्थ्य जर चुकून आपल्याला कुठेतरी जर जाणवलं तर ते आपण समजू शकतो की काहीतरी वेगळं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त समजण्याचं आपलं सामर्थ्य नाही.